मन मंदिरा गजर भक्तीचा.
विसरतो न पडावा माझा देवा
शेवटची विनवणी संतजनी परिसावे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी तुका म्हणे पडिलो पाया सगळ्याच्या पाया तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची कशासाठी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी
जोडुनिया कर चरणी ठेवितो माथा 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 परिसारी विनंती माझा पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल शेवटची विनवणी संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्मेकडे विनंती अर्ज सादर करतात. विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजुनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराई अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं पुण्यभूमी पावन क्षेत्र होनाळी नावाचं गाव आणि या होनाळी नावाच्या गावामध्ये महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा 5व्या प्राणप्रतिष्ठानाच्या निमित्तानं अर्थात वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य सुरू असणाऱ्या गेल्या 4 वर्षापासून संपूर्ण होणाऱ्या ज्ञानयज्ञ सोहळ्यातील या वर्षीचं हे 5वं वर्ष आणि 5व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करत आहोत. ग्रामस्थ मंडळ होनाळीकर यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की एवढं चांगलं कार्य आपण गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी संपन्न करत आहात आणि त्यातली त्यात आमचा सगळ्याचा योग चांगला की सेवेचा योग मात्र आमचा कायम आहे. विठ्ठल विठ्ठल भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन केलं. आजचा हा शेवटचा दिवस अर्थात सांगतेचा दिवस उद्या आहे. आजचा हा थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आजचा हा म्हणजे मागणीचा दिवस. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान परमात्म्याकडे काही मागायचं असतं आणि व्यावहारिकदृष्ट्या जर मागायचं झालं तर आजचा दिवस म्हणजे हिशोबाचा दिवस आहे. आज हिशोब करायचा असतो, बरोबर आहे ना. आज हिशोब करायचा, कुणी किती वर्गणी दिली, कुणी किती वर्गणी दिली, कुणी किती चटया उचलल्या, कोण कोण मन मंदिरा गजर भक्तीचा